तुमची पण सिंह रास आहे का? आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आज सोमवार संध्याकाळपासून पुढच्या 72 तासात तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ना, ते ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि हो, क्षणभर पायाखालची जमीन देखील सरकेल. सिंह राशीच्या मंडळींनो, तुमच्यावर आजपर्यंत हसणारे, तुम्हाला कमजोर समजणारे आणि तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारे लोक आता स्वतःचे डोके फोडून रडणार आहेत. कारण साक्षात निसर्गाने आणि महादेवाने आणि तुमच्या पितरांनी तुमचा हिशोब चुकता करायला सुरुवात केली आहे. एका बाजूला वर्षातील सर्वात मोठी काळोख्याची साम्राज्य घेऊन येणारी ही सोमवती अमावस्या आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या नशिबाचा महाविस्फोट. आजच्या या अमावस्येच्या रात्री निसर्गात कमलेची ऊर्जा असते. आज सोमवार संध्याकाळी 6:50 ही अमावस्या सुरू होत आहे आणि उद्या मंगळवारी दुपारी 3:13 ती संपणार आहे. या काळात तुमच्या नशिबाचे कुलूप उघडण्यासाठी एक अत्यंत गुप्त आणि जिवंत उपाय करायचा आहे. तो म्हणजे दही भाताचा हा महाउपाय. हा उपाय तुमच्या आयुष्यातील सगळी गरिबी आणि नकर्मक एका झटक्यात ओढून घेणार आहे. या उपायाची संपूर्ण माहिती किंवा हा उपाय कसा करायचा आणि कोणत्या वेळेत करायचा आणि 72 तासात मिळणारे 7 महाशुभ संकेत जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, कमेंट बॉक्समध्ये सिंह राशीच्या मंडळींनो, कमेंट बॉक्समध्ये मला एक गोष्ट नक्की सांगा. तुमच्या सिंह राशीचा तो कोणता एक सर्वात मोठा गुण आहे किंवा स्वभाव आहे ज्याचा लोकांनी आजपर्यंत सर्वात जास्त गैरफायदा घेतलाय? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो मंडळी, तुम्ही पण सिंह राशीचे असाल ना तर ही कमेंट आवर्जून कराल. तुमचा जर स्वामींवर आणि गुरुदेव दत्तांवर विश्वास असेल तर तुम्ही प्रत्येकजण ही कमेंट नक्की करताल. बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह राशीच्या मंडळींनो, आजची सोमवती अमावस्या साक्षात शिव आणि शक्तीची महाकृपा घेऊन आली आहे. शास्त्रानुसार या दिवशी केलेले दान, पूजा आणि विधी थेट तुमच्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना प्राप्त होतात. जर तुमच्या नशिबात पितृदोष असेल ज्यामुळे तुमचे कामं ऐनवेळी अडकत असतील तर आज सोमवार संध्याकाळी 6:50 दुपारी 3:13 वाजेपर्यंतचा हा काळ तो दोष मुळापासून उपटून काढण्यासाठी सर्वोत्तम आहे. आजची ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील सगळी नकर्मकता स्वतःच्या पोटात गडप करणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. तुमची राशी साधीसुधी नाही मंडळी, तुमची राशी साधीसुधी नाही तर तुमच्या राशीचा स्वामी स्वतः सूर्यनारायण आहे, जो संपूर्ण जगाला प्रकाश देतो, ऊर्जा देतो. तुम्ही जन्मापासूनच राजा आहात. स्वाभिमान तुमच्या रक्तात आहे. कोणासमोर झुकणे, लाचारी परतणे तुमच्यासोबत बसत नाही. तुम्ही सरळ आणि स्पष्ट बोलणारे आहात. मनात कपट ठेवून वागणे तुम्हाला जमत नाही. सूर्याचा स्वतः जळतो पण जगाला उजेड देतो, तसेच तुम्ही आहात. तुम्ही स्वतः त्रास सहन करतात पण तुमच्या कुटुंबाला राजासारखं सुखात ठेवण्याचा देखील प्रयत्न करतात. मागच्या काही काळात तुमच्या राशीच्या स्वामींवर ग्रहांची वक्रदृष्टी होती, ज्यामुळे तुमच्या कष्टाला जणू ग्रहण लागलं होतं. पण लक्षात ठेवा, आजच्या या अमावस्येच्या रात्रीनंतर तुमच्यावरचे हे ग्रहण कायमचे हटणार आहे. हो मंडळी, बरोबर ऐकलं तुम्ही लोकांनी. सिंह राशीच्या मंडळींनो, जर छातीवर हात ठेवून स्वतःला विचारा, मागच्या काही दिवसात तुम्ही कोणत्या मानसिक त्रासातून गेलात? तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःचे रक्त आटवले ऐनवेळी त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला का? लोक तुमच्या चेहऱ्यावर गोड बोलतात आणि पाठीमागे तुमच्या नावाने खडे फोडतात. तुमचा राजासारखा हात आहे पण परिस्थितीने तुम्हाला एका पैशाचा हिशोब करायला लावलाय. पैसा येतो पण तो टिकत नाही, पण तो आजारपण किंवा नको त्या खर्चात निघून जातो. आलेला पैसा घरामध्ये राहत नाही, पैसा आला तरी घरामध्ये टिकत नाही. कर्जाचा डोंगर दिवसानुदिवस वाढतोय. पण आता डोळे पुसा, कारण आजची अमावस्या या सर्व त्रासांना संपवण्यासाठी आली आहे. मंडळींनो, उद्या दुपारी 3:13 जशी अमावस्या संपेल तिथून पुढच्या 72 तासात तुमच्या नशिबाचे दार कसे उघडणार आहेत याचे 7 महाशुभ संकेत मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळींनो, पहिला संकेत, अडकलेले पैसे परत मिळणं.
संकेत क्रमांक 1, लक्षपूर्वक ऐका मंडळींनो. तुम्ही ज्या पैशाची आशा सोडून दिली होती तो माणूस स्वतःहून फोन करून तुमचे पैसे परत देईल. तुमची पायाखालची जमीन अक्षरशः सरकेल की ज्या पैशासाठी तुम्ही दिवसरात्र वर्षभर चक्रा मारल्या तो पैसा एका झटक्यात परत येईल. जुनी उधारी आणि कर्जातून मुक्ती, डोक्यावर असणारा कर्जाचा भार हलका होईल. नवीन उत्पन्नाचे स्रोत एकापेक्षा जास्त मार्गाने तुमच्याकडे लक्ष्मीचे आगमन होईल. सिंह राशीच्या मंडळीनं प्रामाणिकपणे सांगा, या धनलाभाच्या संकेतापैकी रखडलेले पैसे मिळणं किंवा कर्जातून मुक्ती मिळणं यापैकी कोणता संकेत तुमच्या आयुष्यात आधी थोड्या प्रमाणात तरी दिसला आहे का? मला आत्ताच कमेंट करून नक्की सांगा. मंडळींनो, नोकरीच्या ठिकाणी जे अधिकारी नाराज होते ते आता तुमच्या कामाचे कौतुक करतील. मंडळींनो, तुम्हाला कार्यक्षेत्रात एखादं मोठं पद किंवा मोठी पद मिळण्याची किंवा काम दिले जाईल, ज्यामुळे तुमचा दबदबा वाढेल. रखडलेली पगारवाढ किंवा उत्पन्नाची आज्ञा पुढच्या 72 तासात तुमच्या हातात पडेल. पती पत्नीमध्ये किंवा घरातील सदस्यामध्ये जे विनाकारण वाद होते ते पूर्णपणे मिटतील. भावाभावामधले जमिनीचे किंवा पैशाचे वाद शांत होतील आणि घरात एकोपा निर्माण होईल. नातेसंबंधाच्या बाबत सिंह राशीच्या लोकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागलाय. जर तुम्हाला सुद्धा जवळच्या लोकांकडून कधी ना कधी असा अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की होय कमेंट करून नक्की सांगा. पैशाअभावी थांबलेला तुमचा व्यवसाय आता वेगाने धावू लागेल. अचानक एखादा मोठा ग्राहक किंवा एखादी नवीन ऑर्डर तुमच्या दारावर येईल. अनेक वर्षापासून सुरू असलेला न्यायालयाचा खटला आता निकालात निघेल आणि निर्णय तुमच्या बाजूने लागेल. जे लोक तुम्हाला त्रासात टाकत होती ते स्वतःहून तडजोडीसाठी पुढे येतील. मुलांनो, ताईंनो, दादांनो, मुलांसाठी मुलांच्या नोकरीबद्दल किंवा शिक्षणाबद्दल जी घोर चिंता होती ती आता दूर होईल. मुलांना किंवा मुलींना त्यांच्या क्षेत्रात मोठे यश मिळण्याची बातमी देखील येणार आहे. शरीराला लागलेली एखादी जुनी व्याधी किंवा मानसिक निराशेतून तुमची मुक्ता होईल. रात्री शांत झोप येईल. शरीरात एक नवा उत्साह जाणू लागेल आणि तुम्ही पुन्हा एकदा सिंहासारखे डरकाळी फोडण्यास सज्ज व्हाल. सिंह राशीच्या मंडळींना सोमवती अमावस्या. सिंह राशींनी कोणत्या 3 चुका टाळाव्यात जेणेकरून आयुष्यामध्ये भरभराटी अखंड लक्ष्मी नांदेल? तुम्ही जर न कळत या चुका करत असाल तर तुमच्या घरामध्ये नक्की दारिद्र्य आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या चुका मी जे सांगते त्या नक्की लक्षपूर्वक ऐका. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. सिंह राशीच्या मंडळीनं ब्रह्मांड तुम्हाला 7 शुभ संकेत देत आहेत, पण जर तुम्ही अमावस्यानंतर पुढच्या 72 तासात या 3 चुका केल्या तर आलेली लक्ष्मी उलटा पाय लावून परत जाईल. मंडळी, पहिली चूक, आनंद झाला की तुम्ही सगळ्या जगाला सांगत सुटता. अमावस्यानंतर पुढच्या 72 तासात तुमच्याकडे येणारा पैसा किंवा नोकरीची संधी याबद्दल जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही, जवळचा का असेना, पण त्याला देखील तुम्हाला सांगायचं नाही. चूक क्रमांक 2, रागाच्या भरात कोणाचे अपमान करणं. पहा मंडळींनो, तुमच्यात राग खूप लवकर येतो कारण की तुम्ही सिंह राशीच्या आहात. अमावस्यानंतर कोणाशी वाद घालू नका. विशेषतः तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांशी रागाच्या भरात कोणाचा अपमान केला तर तुमचा सूर्यग्रह बिघडेल. चूक क्रमांक 3, उधार देणं किंवा कोणालाही जामीन घेणं. जर तुमच्याकडे अचानक धनलाभ झाला आणि कुणीतरी उधारी मागायला आलं तर या काळात दिलेला पैसा कधीही परत येणार नाही, कारण की तुम्हाला स्पष्ट शब्दात नकार द्यायचा आहे. त्याचबरोबर मंडळींनो, मी तुम्हाला सुरुवातीला जो उपाय सांगितला होता तो उपाय मी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगणार आहे. हा उपाय कुणी करायचा आणि कशा वेळेत करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता हा उपाय नीट ऐका, जो तुमच्या आयुष्यात चमत्कार घडून आणणार आहे. तर पहा मंडळींनो, आज सोमवार, तर आज हा उपाय तुम्हाला सकाळी तुमची जी काही देवपूजा असेल तर ती तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे. तर अमावस्या जी आहे तर ती संध्याकाळी म्हणजेच की 6:50 सुरू होणार आहे. तर तुम्ही तुमच्या वेळेत हा उपाय देखील करू शकता. जर तुम्हाला सोमवारी जमलाच नाही तर तुम्ही मंगळवारी देखील हा उपाय जो आहे तर तो 12 वाजल्यामध्ये करू शकता. तुमच्या टायमामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता तुम्हाला हा उपाय करण्यासाठी कुठेही पैसे वगैरे खर्च करायचा नाही. जे घरामध्ये साहित्य आहे त्या साहित्यानुसारच आपला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता तुम्हाला 1 वाटी भात शिजवायचा आहे. हा भात ताजा असला पाहिजे. तुम्ही बोलता रात्रीचा शिळा भात आहे चालेल का, तर नाही, हा भात तुम्हाला ताजा शिजवायचा आहे.
या भातामध्ये तुम्हाला मीठ वगैरे टाकायचं नाही, लेकरांना हा भात द्यायचा नाही किंवा तुम्ही स्वतःही हा भात जो आहे तर तो खायचा नाही. हा भात जो आपण आहे तर तो पितरांसाठी तयार करतोच. त्यामुळे हा भात जेवढा शक्य होईल तेवढा थोडा शिजवा, कारण की हा भात फक्त कावळ्यासाठी किंवा हा पितरांसाठी भात असणार आहे. त्याच्यामुळे हा भात लेकरांना कोणालाही खायला देऊ नका. मंडळींनो, अमावस्या सुरू झाली आणि घरात थोडा पांढरा भात घाला. पांढरा भात घातल्याच्या नंतर तुम्हाला थोडीशी दही लागणार आहे आणि काळे तीळ. त्या भात शिजल्याच्या नंतर तुम्हाला एका वाटीत किंवा एका ताटात किंवा केळाच्या पानावर हा जो भात आहे तर तो भात टाकायचा आहे किंवा तुम्ही वाढू शकता. त्या भातावर तुम्हाला थोडंसं दही आणि काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहे. काळे तीळ हे आवर्जून लागणार आहे. हा दही भात एका पात्रात काढून घ्या. तुमच्या घराच्या छतावर किंवा घराबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवा, जेणेकरून पितरांच्या रूपाने येणारा कावळा किंवा प्राणी तो ग्रहण करतील. हा उपाय तुम्हाला केल्याने म्हणजे सकाळी केल्याने घरातील सगळे दारिद्र्य योग दूर होतील. पितृदोष जे असेल, संकटे असतील, जे काही नकारात्मक ऊर्जा असेल ते सर्व पितृदोषातून तुमची देखील मुक्ती होणार आहे. त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर अजून एक उपाय सांगते, तर तो उपाय तुम्हाला मंगळवारी करायचा आहे. हा उपाय तुम्हाला मंगळवारीच करायचा आहे, कारण की दुपारी 3:13 आधी हा उपाय करायचा आहे. तर सकाळी स्वच्छ स्नान करून घ्या. एका पात्रात शुद्ध पाणी घ्या. त्यात थोडे कच्चे दूध, काळे तीळ टाका आणि एक छोटासा गुळाचा खडा टाका. सोबतच मोहरीच्या तेलाचा एक दिवा, अगरबत्ती आणि एक पांढरी मिठाई घ्या. हे एक सर्व साहित्य घेऊन घराजवळ असलेल्या एका जुन्या पिंपळाच्या झाडापाशी जा. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ते पात्रातील पाणी अत्यंत श्रद्धेने संत गतीने अर्पण करा. आणि मंडळींनो पहा, पाणी अर्पण करताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करा. दिवा तुम्हाला तिथे आधी लावायचा आहे. झाडाच्या मुळाशी तो मोहरीचा तेलाचा दिवा लावा, अगरबत्ती पेटवा आणि मिठाईचा नैवेद्य ठेवा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 7 फेऱ्या म्हणजेच की 7 परिक्रमा मारा. फेऱ्या पूर्ण झाल्यावर झाडाच्या खोडाला दोन्ही हात लावून आपल्या चुकीची पितरांकडे माफी मागा आणि तुमची सगळी गरिबी आणि वाईट नजर तिथेच नष्ट होईल. जो काही नजर दोष असेल, जो काही नजर बाधा असेल, जो काही पितृ दोष असेल ते सर्व काही तिथे नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये समृद्धी, अखंड लक्ष्मी ही नक्की नांदेल. सिंह राशीच्या मंडळींनो, तुमची वेळ वाईट होती, तुम्ही नाही. आज सोमवार संध्याकाळी 6:50 नशिबाची नवी पाठ सुरू होत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. पितरांची आणि महादेवाची कृपा तुमच्या पाठीशी आहे. आणि सुरुवातीला आणि मध्ये विचारलेले प्रश्न विसरू नका. तुमचे सिंह राशीच्या कोणत्या गुणाचा लोकांनी गैरफायदा घेतला आणि तुम्हाला तसा अनुभव आला आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या पितरांवर आणि महादेवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या सिंह राशीच्या प्रत्येक मित्राला, नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्कीच चांगलं होईल. धन्यवाद मंडळींनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर